वचन नीतिसूत्र काय शिकूया? नीतिसूत्र. त्याच्यातून मी तुम्हाला खूप काही सांगणार आहे, कारण तुम्ही अगदी साधे लोक, त्यामुळे साध्या आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगेन. तिकडची आमची भाषा थोडी वेगळी असते, ती जरा वरची असते, पण इकडची भाषा खालची असते, कारण माझे लोक गरीब आहेत. हालेलुया. माझे लोक कमी शिकलेले आहेत. माझ्या लोकांना समजेल त्याच भाषेमध्ये मी सांगेन. नीतिवचन आपण आजपासून अभ्यास करायला प्रारंभ करू. ज्याच्याकडे वही आहे त्याने लिहून घ्या, आणि हे आपल्याला शक्ती देईल. जगातील सर्वात ज्ञानी मनुष्य कोण माहिती आहे कोणाकोणाला? हालेलुया. शलमोन. ज्याला मुसलमानी किंवा हिंदी भाषेमध्ये सुलेमान हिंदू लोक, मुसलमान लोक काय म्हणतात? सुलेमान. आणि आपण काय म्हणतो? शलमोन. ओरिजिनल नाव शलमोनच आहे हिब्रू ह्याच्याप्रमाणे. आणि हा ग्रंथ देवाच्या आज्ञानुसार त्यानं हा लिहिला, नीतिसूत्र. शलमोनाला देवानं इतकं ज्ञान आणि बुद्धी दिली. का दिली माहीत आहे? त्यांनी मागितली. येस, करेक्ट. बघा आपला विनोद पटापट बोलतो आहे, कारण तो अभ्यास करतो. बाळांनो, आपल्याला अभ्यास करायचा आहे. का दिली त्यानं ज्ञान आणि बुद्धी? कारण त्यानं मागितली. तेच प्रभू आपल्यालाही म्हणतो, मागा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. आणि प्रभू एका ठिकाणी काय म्हणतो? तुमच्यामध्ये ज्ञानानं आणि बुद्धीनं कोणी कमी आहे का? तर त्याने मागावं. हालेलुया. शलमोनानं मागितली, शलमोनाला दिली. आपण शलमोनापेक्षा कमी आहोत का? अजिबात नाही, अजिबात नाही. कारण त्याचा देव आणि आमचा देव एक आहे. त्याचा बाप आणि आमचा बाप एक आहे. बरोबर आहे. फक्त आम्ही मागत नाही, आणि मागितलं तर उगाच तोंडापुरता मागतो, विश्वास नसतो. पूर्ण विश्वासानं जेव्हा आपण मागतो तेव्हा आम्हाला प्रभू देतो. त्यानं मागितली म्हणून. बघा बरं, पहिला राजे 3 अध्याय 2 ते 14 वाचा. पहिला राजे 3 अध्याय 2 ते 14. पान नंबर 445. पहिला राजे 3 अध्याय 2 वचन 14पर्यंत वाचू आपण. गिबोन येथे सलमोनाला देवाचे दर्शन. गिबोन येथे शलमोनाला देवाचे दर्शन. देव त्याला दर्शन देतो. देव त्याला दर्शन देतो, कारण त्याच्या मनात इच्छा होती, मी देवाला पाहीन. आपल्या मनात इच्छा असली ना, तर देव आपल्याला पण दर्शन देईल, कारण त्याचा देव आणि आपला देव हा एक आहे. बघा, लोक केवळ उंच स्थानावर यज्ञ करीत असत, कारण त्या दिवसापर्यंत यहोवाच्या नावासाठी घर बांधलं नव्हतं. हां, त्या दिवसापर्यंत यहोवाच्या नावासाठी घर बांधलं नव्हतं. आज आपण यहोवाच्या नावासाठी घर बांधलेलं आहे, पण तेव्हा यहोवाच्या नावासाठी घर बांधलं नव्हतं. म्हणून लोक कुठेतरी डोंगराबिंगरावर जाऊन देवाला यज्ञ आणि प्रार्थना अर्पण करीत होते. 3 वचन. आणि सलमोन आपला बाप दावीद याच्या नियमाप्रमाणे चालून यहोवावर प्रीती करीत असे, पण तोही उंच स्थानावर यज्ञ करीत असे व धूप जाळीत असे. त्याचा बाप, शलमोनाचा बाप कोण होता? दावीद राजा. दावीद राजा ज्याप्रमाणे देवाची सेवा करीत असे, त्याचप्रमाणे त्याचा मुलगा पण सेवा करीत असे. उंच स्थानावर जाऊन तो यज्ञ जाळीत असे, धूप जाळीत असे. आणि 4 वचन. आणि राजा गिबोनाकडे यज्ञ करायला गेला, कारण ते मोठे उंच स्थान होते. तिथल्या वेदीवर सलमोनाने 1000 होमार्पणे अर्पण केली. तिथल्या वेदीवर, उघडी जागा, उघडी वेदी, छप्पर नाही, मंदिर नाही. आणि त्या जागेवरती शलमोनानं काय केली? 1000 अर्पणं. 1000 अर्पणं. थकला नाही, दमला नाही. 1000 अर्पण करायला किती दिवस लागले असतील माहीत नाही, एका दिवसाचं काम नाही. आणि ही अर्पण घेऊन 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 तो होमार्पणं केली. मग काय झालं? 5व्या वचनामध्ये आपल्याला पाहिलं, जेव्हा त्यानं एवढं न दमता न थकता एवढे प्रार्थनेची अर्पणं, होमार्पणं ही त्या नियमाप्रमाणे केली, तेव्हा
प्रभू प्रसन्न झाला. आणि 5व्या वचनामध्ये काय म्हणतो प्रभू? गिबोनात यहोवाने सलमोनाला रात्री स्वप्नात दर्शन दिले. देव प्रसन्न झाला आणि देवानं रात्री त्याला दर्शन दिलं. आणि तेव्हा देवाने म्हटले, मी तुला काय देऊ ते माग. ओ हालेलुया. स्वतः देव प्रकट झाला आणि म्हणतो, सलमोना तुला काय पाहिजे ते माग, मी तुला काय देऊ. आता मला सांगा, देव रात्री तुमच्या प्रार्थनेनं प्रसन्न झाला. रात्रंदिवसा तुमच्या प्रार्थना थांबतच नाहीत. देव प्रसन्न झाला आणि रात्री येऊन म्हणाला, मुली तुला काय पाहिजे ते माग. तुम्ही काय मागाल? विनोद बोलायचं नाही. तू काय मागाल? अरे सांगा ना. देव स्वतः प्रकाश, निव्वळ प्रकाशाचा झोत तुमच्या घरात आला आणि म्हणतो, मुला तुझ्या प्रार्थना वर गेल्या आहेत आणि मी आलो आहे. काय पाहिजे तुला? माग. काय मागाल? हालेलुया. अरे बोला ना, तुम्ही बोला ना, काय मागाल? गाडी पहिली मागाल. मला 4 चाकी दे र बाबा. हे सगळे इकडे 4 चाकी आणतात आणि मी चालत येतो. नाही, मला 4 चाकी दे. मागाल? काय मागाल? याच्यातले यांची लग्न व्हायचे ते काय मागतील? मला ती पोयरी दे. हालेलुया. पण देणार नाही देव. हालेलुया. कारण तुमच्या प्रार्थना नाही पोचल्या, लबाड्या पोचल्या. सांभाळा रे बाबानो, सांभाळा. काय मागाल? दर्शन दिलं देवानं. काय मागाल? सोनं मागाल? काय मागाल? धन दौलत? शहाणा माणूस या जगातला काहीच मागणार नाही. जो देवाच्या ज्ञानानं परिपूर्ण आहे, जो शहाणा माणूस आहे, तो म्हणेल, जे इकडेच राहणार आहे ते काहीच मला देऊ नको. जे माझ्या बरोबर येईल ते मला दे. मी तो आहे पवित्र आत्मा. मला पवित्र आत्मा दे. बघा हो, देव तुमच्या दारात उभा राहणारच आहे, येणारच आहे. जर तुमच्या प्रार्थना पोचल्या आहेत तर देव येणारच आहे. आज की उद्या माहीत नाही, पण येणारच आहे तुमच्या घरात. कारण तुम्ही त्याची लाडकी पोयरं आहात. बरोबर आहे. मग विचारेल, मुली काय पाहिजे तुला? शहाणी मुलगी काय म्हणेल? बापा सर्व घे, मला एवढं दे. प्रभू तू माझा, प्रभू तू माझा. प्रिय बंधू, स्वामी राजा, एवढं दे मला, तू दे, मला दुसरं काही नको. हालेलुया. कोंबडी पाहिजे का अंड पाहिजे? कोंबडी पाहिजे का अंड पाहिजे? अरे बोला ना. कोंबडी पाहिजे का अंड पाहिजे? अंडच म्हणता ना तुमच्यामध्ये. काय म्हणता? कवट. कोंबडी पाहिजे का कवट पाहिजे? आता हसले सगळे. कवट समजलं. काय मागाल? अरे कोंबडी मागाल तर अंड्याला तोटा नाही पडणार ना. प्रभूलाच मागायचं. प्रभू तूच पाहिजे. कुठल्याच गोष्टीला कमी पडणार नाही. प्रथम तुम्ही स्वर्गीय संपत्ती मिळवायला झटा. म्हणजे मागाहून तुम्हाला ही सगळी सटरफटर कचरा आता घ्यायचा का नाही तुम्ही ठरवायचं. प्रभू मला कचरा नको, मला तू पाहिजे. हालेलुया. काय म्हणाला मग प्रभू त्याला? मी तुला काय देऊ ते माग. सलमोन काय म्हणाला बघा रे बाबानो 6व्या वचनामध्ये. मग सलमोनाने म्हटले, तुझा सेवक माझा बाप दावीद तुझ्या पुढे सत्यतेने व नीतीने व तुझ्याकडच्या मनाच्या सरळतेने वागल्याप्रमाणे तू त्याला मोठी प्रेमदया दाखवली. आणि आजच्याप्रमाणे त्याच्या राजस्थानावर बसायला त्याला मुलगा देऊन तू ती मोठी प्रेमदया त्याच्यासाठी राखून ठेवली. काय म्हणतो मुलगा? माझा बाप दावीद तुझ्या पुढे सरळतेने पवित्रतेने वागला, चालला. एकदा चुकला ते आपण सोडून देऊ, कारण देवानं त्याला क्षमा केली आहे, पण आपण ते धरायचं नाही. पण मुलगा काय म्हणतो बापाविषयी? माझा बाप तुझ्यासमोर सरळतेने, सरळ सत्याकडे, नीतीने
तुझ्याकडच्या मनाच्या सरळतेने वागल्याप्रमाणे तू त्याला मोठी प्रेमदया दाखवली आणि आजच्या प्रमाणे त्याच्या राजासनावर बसायला त्याला तू मुलगा देऊन ती प्रेमदया त्याच्यासाठी राखून ठेवली. म्हणजे आशीर्वाद बापाकडून मुलापर्यंत आले आणि मुलाला माहिती आहे की माझ्या बापामुळे हे आशीर्वाद मला मिळाले. काय माहिती आहे मुलाला? मुलगा काय म्हणतो? माझा बाप सरळतेने नीतिमत्वाने वागल्यामुळे त्याची प्रेमदया ही मला आली आणि मला हे राजासन मिळालं, ही गादी सिंहासन मला मिळालं, हे तुझ्या माझ्या बापावरच्या प्रेमदयेमुळे मला मिळालं, माझ्या कुठल्या चांगुलपणामुळे मला मिळालं नाही. म्हणून आज मी हा विषय तुमच्या पुढे नेत असताना असं वागा की तुमचे आशीर्वाद मुलांना मिळतील. तुमचे आशीर्वाद मुलांसाठी राखून ठेवले जातील. म्हणून नीतिमत्वानं सरळतेनं अशा रीतीनं वागा की आपली मुलं देवाच्या समोर आशीर्वादित होतील आणि शल्मोनासारखा मुलगा तुमच्यातून निघेल आणि म्हणेल, बापा माझा बाप सरळतेने वागला म्हणून हे आशीर्वाद मला मिळाले आहेत. हालेलुया. हे आपल्याला करायचं आहे प्रियानो. नुसतंच वाचायचं नाही आहे, त्याच्यामध्ये लक्ष द्यायचं आहे की काय घडतं, काय केल्यानं काय होतं हे आपल्याला नीट समजून घ्यायचं आहे आणि आपल्याला मागे लागायचं आहे. पहा, आणि आजच्याप्रमाणे त्याच्या राजासनावर बसायला त्याला मुलगा देऊन तू ती मोठी प्रेमदया त्याच्यासाठी राखून ठेवली. 7वं वचन. तर आता हे यहोवा माझ्या देवा, माझा बाप दावीद याच्या ठिकाणी तू आपल्या सेवकाला राजा केले आहे. माझ्या बापाच्या ठिकाणी तू तुझ्या सेवकाला राजा केलं आहे. आणि मी तर लहान मूल आहे. मला बाहेर जायला व आत यायला समजत नाही. काय म्हणतोय बघा नीट लक्षात घ्या. काय मागायचं, कसं मागायचं देवापुढे. तो म्हणतो मी तर लहान मूल आहे. राजा आहे एवढा मोठा, पण तो स्वतःला काय समजतो? लहान मूल आहे. मला आत यायला बाहेर जायला समजत नाही. कबूल करतो, नम्र होतो, अतिशय नम्र होतो. ही नम्रता प्रभूला आवडली. पहिली काय आवडलं प्रभूला? ही नम्रता प्रभूला आवडली. तो म्हणतो, बापा अरे मी तर लहान मूल आहे, मला आतमध्ये यायला आणि बाहेर जायला समजत नाही. कबूल केलं त्याने की मी तुझ्यासमोर एक लहान मूल आहे, मला अक्कल नाही, मला बुद्धी नाही, आणि तू मला राजा केलं आहे. माझ्या बापाच्या पुण्याईमुळे मी राजा झालो, पण मला अक्कल नाही. पुढे काय म्हणतो बघा. आणि 8वं वचन. आणि जे तुझे लोक तू निवडले त्यांच्यामध्ये तुझा सेवक आहे. ते पुष्कळ असल्यामुळे त्यांची संख्या मोजता येत नाही. तो म्हणतो, बापा तुझे एवढे लोक निवडले आहेत, त्यांच्यामध्ये त्यांची संख्या मोजता येत नाही, एवढे ते आहेत. आपल्याकडे आपली संख्या मोजली तर भरतील 1,500 2,000, बरोबर आहे. पण तो म्हणतो की तुझे लोक एवढे आहेत की त्यांची संख्या मोजता येत नाही, ते तर लाखो आहेत. आणि या एवढ्या लाखो लोकांमध्ये मी त्यांना कसं चालवू? मला आत जायला बाहेर यायला समजत नाही आणि त्यांची संख्या तर मोजता येत नाही. 9वं वचन. तर तुझ्या लोकांचा न्याय करायला मी बरे आणि वाईट यांचा विवेक करावा म्हणून समजणारं हृदय तू आपल्या सेवकाला दे. काय म्हणाला? एवढ्या लोकांचा न्याय करायला मला कसं समजेल? प्रत्येकाचा प्रश्न वेगळा आहे, प्रत्येकाचं दुःख वेगळं आहे, प्रत्येकाची भांडणं वेगळी आहेत, आणि ह्या सर्वांचा न्याय मी कसा करू? म्हणून त्याने काय मागितलं? समजणारं हृदय मला दे. तुझ्या लोकांचा न्याय करायला मला काय पाहिजे? तलवार मागितले का त्याने? नाही. बॉम्ब मागितले का त्याने? विमानं मागितली का लढाई करायला? सैनिक मागितले का? तुझ्या लोकांचा न्याय करायला समजणारं हृदय मला दे. हालेलुया. कोण तुझ्या लोकांचा न्याय करू शकेल? कारण तुझ्या या बहुत लोकांचा न्याय करायला कोण शक्तिमान आहे? तो म्हणतो एवढे तुझे लाखो लोक आहेत, त्यांचा न्याय करायला कोण शक्तिमान आहे? कोणाला बुद्धी आहे? कोणाला ज्ञान आहे? कोणाला शक्ती आहे? ही गोष्ट, ही मागणं कशी प्रार्थना करावी ते बघा.
तेव्हा सलमोनाने ही गोष्ट मागितली म्हणून प्रभूला ते बोलणं बरं वाटलं. प्रभूला आवडलं. आता मला सांगा, आपण जे मागतो ते प्रभूला आवडतं का? इथे आपल्याला शिकायचं आहे प्रभूशी कसं बोलायचं आणि प्रभूशी कसं मागायचं. प्रभूला काय आवडतं आपल्याकडून. हालेलुया. दावे म्हणून आपण हा विषय का घेतलेला आहे? कारण आपल्यासाठी तो फार महत्त्वाचा आहे. हालेलुया. कारण उद्याला तुम्हाला ह्या सर्व लोकांचा न्याय करायचा आहे. ते न्याय करण्यासाठी न्याय मागण्यासाठी तुमच्याकडेच येतील. कारण त्यांच्यामध्ये कोणाचकडे ते न्यायाचं हृदय दिलेलं नाही, पण तुम्हाला दिलेलं आहे. नाही दिलं तर आज मागायचं आहे. म्हणून ह्याचा विषय, ह्या अभ्यास आपण नीट करणार आहोत. हालेलुया. पहा, तेव्हा 10वं वचन आपण वाचलं. सलमोनानं ती गोष्ट मागितली म्हणून प्रभूला ते बोलणं बरं वाटलं. आपण प्रार्थना करतो तेव्हा आपल्या प्रभूला ते बरं वाटलं पाहिजे की माझा मुलगा योग्य ते मागतोय, फालतू गोष्टी मागत नाही. बरोबर आहे. 11वं वचन. आणि देव त्याला म्हणाला, तू ही गोष्ट मागितली. लक्षात घ्या नीट, देव काय म्हणाला. तू ही गोष्ट मागितली आणि तू आपणासाठी दीर्घ आयुष्य मागितलं नाही, किंवा आपणासाठी धन मागितलं नाही, किंवा आपल्या शत्रूंचा जीवही मागितला नाही, तर न्यायाचा निर्णय करायची बुद्धी तू आपणासाठी मागितली. हो, हालेलुया. थांबा, नीट लक्षात घ्या, समजून घ्या, आपल्या हृदयावरती लिहून घ्या. देव बोलत आहे. हालेलुया. स्वतः देव या पुस्तकातून तुम्हाशी बोलत आहे. काय म्हणतो देव? काय म्हणाला? तू आपणास. आणि देव त्याला, 11वं वचन, देव त्याला म्हणाला, तू ही गोष्ट मागितली, तू आपणासाठी दीर्घ आयुष्य, मला 100 वर्ष जगायचं आहे नाही, दीर्घ आयुष्य मागितलं नाही, किंवा आपणासाठी धन रुपये मागितले नाही, सोनं नाणं मागितलं नाही, मुलगा मुलगी मागितली नाही, पोयरा पोयरी मागितली नाही, किंवा आपल्या शत्रूचा जीवही मागितला नाही. हा माझ्या जीवावरती उठलाय प्रभू, याचा नाश कर. नो, हे पण मागितलं नाही, कारण तो पण देवाचाच मुलगा आहे. हालेलुया. माझ्या भावाचा नाश कर असं आपण नाही म्हणू शकत. जरी त्याला माहीत नाही तरी आम्हाला माहिती आहे की आमचा भाऊ आहे. बरोबर आहे. म्हणून आपण त्याचा नाश कर असं आपल्याला कधीच म्हणता येत नाही. म्हणून देव आनंदित झाला किंवा आपल्या शत्रूचा जीवही मागितला नाही, तर न्यायाचा निर्णय करण्याची बुद्धी तू आपणासाठी मागितली. काय मागितलं? न्याय करण्याची बुद्धी मला दे. आणि हे देवाला आवडलं. देवानं त्याच्याकडे मागितलं असतं सोनं, रूप, चांदी, देवानं त्याला दिलं असतं नाही का? नाही म्हटलं असतं का? कारण देवानं सांगितलं आहे माग, दिलं असतं. पण नाही, त्यानं मागितलं मला ज्ञान दे, मला बुद्धी दे, मला समजणारं हृदय दे. आणि मग 12व्या वचनामध्ये प्रभू काय म्हणाला? म्हणून पहा, मी तुझ्या बोलण्याप्रमाणे केले आहे. बघ, तुझ्या मागण्याप्रमाणे मी तुला दिलं आहे, केलं आहे. देव म्हणा, पहा, मी तुला असं विवेकी व ज्ञानी हृदय दिलं आहे की तुझ्यापूर्वी तुझ्यासारखा कोणी झाला नाही. काय जबरदस्त आहे. तुझ्यापूर्वी तुझ्यासारखा कोणी झाला नाही, आणि तुझ्यानंतर तुझ्यासारखा कोणी होणारही नाही. बापरे, तुझ्यानंतर तुझ्यासारखा ज्ञानी मनुष्य कोणी होणार पण नाही. म्हणजे एका बोलण्यामुळे देव प्रसन्न होतो. देव आपल्या बोलण्यामुळे प्रसन्न होतो. आपलं बोलणं मात्र देवाला आवडेल असं असावं. आलं सगळ्यांच्या लक्षात? आज आपण काय शिकत आहोत? देवाला आनंदी कसं करावं हे आपण शिकत आहोत. आणि मग हे दिल्यानंतर देवानं त्याला काय काय दिलं? आणि जे तू मागितलं नाही तेही, म्हणजे धन, वैभव मी तुला दिलं आहे. हालेलुया. किती राण्या झाल्या त्याला नाही सांगत आता तुम्हाला. केवढी संपत्ती, सोनं होतं त्याच्याकडे. किती ट्रकच्या लाईन लागल्या तरी सोनं भरता येणार नाही एवढं. ट्रकमध्ये कोणी सोनं भरतात का? नाही ना.
पण त्याच्याकडे ट्रक्कोवारी सोनं होतं. घोडे किती होते त्याला हिशोब नाही, उंट किती होते त्याला हिशोब नाही, रथ किती होते त्याला हिशोब नाही, अगणित म्हणजे मोजता येणार नाही एवढं त्याला दिलं. प्रथम तुम्ही स्वर्गीय संपत्ती मिळवायला झटा, मागाहून तुम्हाला हे सर्व तुमच्या मागे येईल, तुम्हाला मागायची गरज नाही. इथे शल्मोनाच्या बाबतीमध्ये ते पूर्ण झालेलं आपण पाहतो. हालेलुया, हालेलुया. हा विषय खूप मोठा आहे, परंतु थोडक्यात मी तुम्हाला नीट समजावून सांगतो की प्रार्थना कशी करावी ते शिका. आणि 13वं वचन आपण वाचलं आता, जे तू मागितलं नाही तेही, म्हणजे धन, वैभव, तुझ्यासारखा राजा कोणी होणार नाही, झाला नाही, वैभव तुला दिला आहे. ते असे की तुझ्या सर्व दिवसात राजांमध्ये तुझ्यासारखा कोणी होणार नाही, तुझ्यासारखा संपत्तिवान कोणी होणार, तुझ्यासारखा कोणीच होणार नाही. आणि 14वं वचन वाचा. आणि तुझा बाप दावीद माझ्या मार्गात चालला, तसा जर तू माझे नियम व माझ्या आज्ञा पाळायला माझ्या मार्गात चालशील, तर मी तुझ्या आयुष्य दीर्घ करीन. तर मी तुला आयुष्य पण देईन. तुझा बाप जसा माझ्या मार्गात चालला तसा तू जर माझ्या मार्गात चालशील तर मी तुला आयुष्य तुझं वाढवीन. तू 50 वर्षातच मरणार नाहीस किंवा 40 वर्षातच मरणार नाहीस, तर 70 वर्षातच मरणार नाहीस, तर तू पूर्ण वयाचा होऊन माझ्याकडे येशील. हे सर्व आशीर्वाद का मिळाले? कारण शल्मोन नम्र झाला. तो म्हणाला, मी मूल आहे रे बापा, मला काय समजतं, मला समजणारं हृदय दे, तुझ्या लोकांचा न्याय करायला मला समजणारं हृदय दे. आपल्याला पण हेच मागायचं आहे. मग पुढे काय झालं, एक उदाहरण घेऊ आपण की शल्मोनाचं ज्ञान कसं होतं आणि त्यानं काय केलं. वाचूया त्याच अध्यायामध्ये 16 पासून 28 पर्यंत एक गोष्ट घडली, फार महत्त्वाची, फार मोठी अशी गोष्ट. तुम्हाला माहिती असेल, थोड्या लोकांना, सगळ्यांनाच नाही माहिती, माझ्या आया बहिणींना माहीत नाही. तेव्हा 16वं वचन, 3ऱ्या अध्यायातलं 16वं वचन, शल्मोनाच्या बुद्धीचं उदाहरण, ज्ञानचातुर्याचं उदाहरण, एकच उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल. बाकी खूप गोष्टी आहेत, आपण वाचू. तेव्हा 2 कसबिणी राजाकडे येऊन त्याच्यापुढे उभ्या राहिल्या. एक दिवशी काय झालं, न्याय मागायला आल्या बघ की दोघी जणी. कसबिणी या शब्दाचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? वेश्या. ज्यांना नवरे नाहीत आणि ज्या धंदा करता आहेत अशा बायका, त्यांना कसबिणी म्हणतात, वेश्या म्हणतात, वाईट धंद्यातल्या बायका. असू द्या, त्याही देवाच्याच मुली आहेत. पोट भरायला काय दुसरं साधन नसेल म्हणून त्यांच्यावरती तो प्रसंग आला असेल, कोणी आनंदानं करीत नाही. त्या 2 कसबिणी राजाकडे उभ्या राहिल्या. एक बाई म्हणाली, माझ्या प्रभू, मी व ही बाई एका घरात राहतो आणि हिच्याजवळ घरात असता मी प्रसूत झाले. काय म्हणाले? राजापुढे आली, शल्मोनापुढे एक बाई काय म्हणाली, मी आणि ही आम्ही एकाच घरात राहतो, मी बाळंतीण झाली रात्री, मी प्रसूत झाली. आणि असे झाले की मी प्रसूत झाल्यावर 3ऱ्या दिवशी ही बाई पण प्रसूत झाली, म्हणजे ही पण मुलाला तिनं जन्म दिला 3ऱ्या दिवशी. तेव्हा आम्ही एका ठिकाणी होतो, आमच्याबरोबर घरात दुसरं कोणी नव्हतं, आम्ही दोघी मात्र घरात होतो आणि या बाईचा मुलगा रात्री मेला. ही काय म्हणते, पहिली काय म्हणते, हिचा मुलगा रात्री मेला. आणि कारण ही त्याच्यावर निजली. झोपेमध्ये काय झालं, मूल होतं, ही कुशी फिरली, मूल अंगाखाली आलं आणि मेलं. अनेक वेळा असं घडलेलं आहे, माझ्या पाहण्यामध्ये वसईमध्ये पण असं घडलेलं आहे की एक आई झोपेमध्ये एवढी झोप
त्या मुलावरती अशी कुशी फिरली आणि मूल जे असं कुशीमध्ये होतं त्याच्यावरती फिरली आणि मूल तिच्या वजनानं दबून मेलं. घडलेलं आहे असं वसईमध्ये. तुमच्याकडे पण घडलं असेल, पण कोणी ह्या गोष्टी बाहेर येत नाहीत. आई कशाला सांगेन मी त्याच्यावर मुलावर झोपली आणि ते मूल मेलं, सांगणार नाही. पण तिच्या बाजूला जर दुसरं कोणी असेल तर कळेल. असो आणि कारण ही त्याच्यावरती निजली आणि तो मुलगा मेला. आणि मध्यरात्री तुझी दासी झोपेत होती तेव्हा ही उठली आणि हिने माझ्यापासून माझा मुलगा घेऊन आपल्या उराशी निजवला व आपला मेलेला मुलगा माझ्या कुशीत ठेवला. काय म्हणते बाई? पहिली काय म्हणते? मी झोपेत होती तेव्हा हिने काय केलं? माझा मेलेला मुलगा हिचा मेलेला मुलगा माझ्या कुशीत ठेवला आणि माझा जिवंत मुलगा स्वतःकडे घेतला. अरे बापरे, बरोबर आहे. आणि सकाळी मी आपल्या मुलाला पाजायला उठले तर पाहतो मेला आहे. सकाळी मी दूध पाजायला उठली तर बघतो तो मेला आहे. आणि परंतु मी सकाळी त्याच्याकडे लक्ष लावून पाहिले तेव्हा पहा, जो माझा मुलगा मी जन्म दिला तो नव्हता. काहीतरी आपली आई आपल्या मुलाला ओळखतेस ना, काहीतरी खूण असेल, कुठेतरी खूण असते अंगावरती. मी नीट बघितलं तर ती म्हणते हा माझा नव्हता. मग दुसरी बाई म्हणाली असं नाही, तर जो जिवंत तो तुझा, जो जिवंत तो माझा मुलगा व मेलेला तो तुझा मुलगा आहे. तरी पहिली म्हणत राहिली नाही, मेलेला तो तुझा व जिवंत तो माझा आहे. दोघांचं भांडण. ही म्हणते नाही जिवंत आहे तो माझा, ही म्हणते नाही जिवंत आहे तो माझा, मेलेला तुझा. आता हे सोडवायचं कसं आणि ओळखायचं कसं कोण खरं बोलते? फार कठीण गोष्ट ना, हो ना. बघा हो, नीट लक्षात घ्या. देवाचा आत्मा कसा चालवतो, ज्ञान जेव्हा देतो तेव्हा काय होतं बघा. तेव्हा राजा बोलला, ही म्हणते जिवंत तो माझा मुलगा व मेलेला तो तुझा मुलगा आहे. पण ही म्हणतं असं नाही, मेलेला तो तुझा मुलगा व जिवंत तो माझा मुलगा आहे. मग राजा बोलला, माझ्याकडे एक तलवार आणा. राजा काय बोलला? मला एक तलवार द्या. तेव्हा त्यांनी राजापुढे तलवार आणली आणि राजा बोलला, जिवंत मूल चिरून त्याचे 2 भाग करा. काय करा? जिवंत मुलाला मधून चिरा, त्याचे 2 भाग करा. एक अर्धे एकीला द्या, अर्ध दुसरीला द्या. बघा हो, आता जी खरी आहे तिचं हृदय तडफडेल ना, की त्या मुलाची आई आहे तिचं हृदय तळमळेल की नाही? तळमळेल. राजाला पक्क ज्ञानाने बुद्धीनं माहिती आहे, आत्म्यानं, की आत्ता खरं बाहेर येईल काय आहे ते. तेव्हा जिवंत मुलगा जिचा होता तिची आतडी तिच्या मुलाविषयी कळवळली. मुलगा जिचा, जिवंत मुलगा जिचा होता तिची आतडी मुलासाठी कळवळली. माझा मुलगा आता कापतील, कळवळली. म्हणून ती बाई राजाला म्हणू लागली, हे माझ्या प्रभू, जिवंत मूल तिला द्या, ते मारू नका. तिला द्या, दुसरीला द्या, तिला मारू नका. पण दुसरी म्हणाली, तो माझा होणार नाही, तुझा पण होणार नाही, त्याला चिरा. आलं लक्षात? ज्याचं आहे त्याचंच जळतं ना रे बाबांनो. दुसऱ्याचं जळेल का? दुसऱ्याच्या आतड्याला तिडका लागतील का? नाही. ती जिचा नव्हता ती खोटं म्हणते हा माझा आहे, ती म्हणते त्याला चिरा, तो तुझा पण होणार नाही ना माझा पण होणार नाही. आणि जिचा होता ते म्हणते तिलाच द्या, त्याला मारू नका. बस राजा समजला काय ते. काय म्हणाला राजा? मग 27 वचन राजाने उत्तर देऊन म्हटले, जिवंत मूल तिला द्या, ते जिवे मारूच नका. असं जिनं म्हटलं तीच त्याची आई आहे. हालेलुया, तीच त्याची आई आहे. हालेलुया. आणि जो न्यायाचा निवाडा राजानं केला होता तर सर्व इस्रायलांनी ऐकला. तेव्हा ते राजाला भ्याले, कारण न्याय करायला त्याच्या ठाई देवाचं ज्ञान आहे असं सगळ्या लोकांनी पाहिलं.
हालेलुया. असं हृदय पाहिजे ना आपल्याला. खरं आणि खोट्याचा, दूध का दूध, पाणी का पाणी, हे देवाच्या आत्मा आपल्याला कळवतो. आमेन. हालेलुया. असा हा राजा, असा हा ज्ञानी राजा हे पुस्तक लिहितो. पुढे बघू. नीतिसूत्र हे पुस्तक आपण पान नंबर, नीतिवचन पान नंबर 783. नीतिवचन पहिला अध्याय. इथून त्याच्या ज्ञान आपल्याला पाहायला मिळतं आणि ते आज आपण घेणार आहोत. उत्तम ज्ञान, उत्तम ज्ञान. आज जर तुम्ही घ्याल तर तुम्हाला पुढे जितके दिवस जगाल त्यात कमी पडणार नाही. म्हणून ध्यान लावा आणि प्रभूकडे ज्ञान मागा. पहिला अध्याय, पहिलं वचन, नीतिसूत्र पहिला अध्याय, पहिलं वचन. जे देवानं ज्ञान त्याला दिलं ते आज आपल्यापर्यंत येत आहे. लक्षात द्या, फुकटवारी देवानं लिहून ठेवलं आहे आपल्यासाठी. हे आपल्यासाठी लिहिलेलं पुस्तक आहे, स्वर्गातून आलेलं पुस्तक आहे आणि हे ज्ञान आपल्यासाठी आहे. प्रियानो, घ्याल की नाही? हालेलुया. कारण संकटाचे समय येतील. आताच एक आपल्या ताईनं म्हटलं, खूप संकट आली, हे झालं, ते सगळं उठतील, पण ज्ञान तुम्हाला त्यापासून वाचवेल. हालेलुया. इस्रायलाचा राजा दावीद याचा मुलगा शल्मोन ह्याच्या म्हणी, ज्ञान व विद्या जाणण्यासाठी, बुद्धीची वचने समजण्यासाठी. ज्ञान व विद्या जाणण्यासाठी, बुद्धीची वचनं समजण्यासाठी, सुज्ञतेची वर्तणूक, न्यायीपण, न्याय आणि सरळपण याविषयी शिक्षण प्राप्त करून घेण्यासाठी. कशासाठी लिहिलं आहे? न्यायीपण, सरळपण, ज्ञान याविषयी शिक्षण प्राप्त करून घेण्यासाठी. आपल्याला शाळेत हे मिळालं, शिक्षण मिळालं नाही, पण इथे देवाच्या घरात देवाचं शिक्षण आहे. हालेलुया. पक्क लक्षात घ्या, देवाच्या घरात कोणाचं शिक्षण आहे? देवाचं शिक्षण आहे. शिक्षण प्राप्त करून घेण्यासाठी. भोळ्यास चातुर्य, भोळ्यानं काय? शहाणपणा. तरुणाला ज्ञान व विवेक देण्यासाठी या म्हणी लिहिल्या आहेत. जे तरुण आहेत आपले त्यांना ज्ञान आणि विवेक देण्यासाठी ह्या म्हणी लिहिल्या आहेत. जो ह्या पाळतो आणि ह्याप्रमाणे चालतो ना, त्याचा प्रकाश फार फाकतो. तो चुकीचं बोलणारच नाही, कारण त्याला ज्ञानाचं हृदय प्राप्त झालं आहे, त्याला सरळपण प्राप्त झालं आहे. 5वं वचन, ज्ञानवानानं ऐकावं आणि आपली विद्या वाढवावी. काय करावं? ज्ञानवानानं, जो शहाणा आहे तो ऐकेल आणि आपलं ज्ञान वाढवेल. हालेलुया. जो शहाणा आहे तो काय करेल? ऐकेल आणि आपलं ज्ञान वाढवेल. आणि बुद्धिमानानं योग्य विचारास पोहोचावं. ह्या वाचनामुळे, हे लक्षात घेतल्यामुळे आपले विचार कसे होतात? योग्य होतात. ते वाकडे विचार करणार नाहीत. म्हण व दृष्टांत, ज्ञान्यांची वचने व त्याची गूढ वाक्य ही समजावी म्हणून ह्या म्हणी लिहिल्या आहेत. तरुणांना ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी, बुद्धी प्राप्त करून देण्यासाठी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि ते तुमच्या हातामध्ये आहे. ज्यांच्या हातात नाही त्यांनी झोपू नये, नीट ऐकावं, तुम्हाला ते उपयोगी पडेल. हालेलुया. हालेलुया. आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा देव तुम्हाला प्रकट होऊन म्हणेल, मुला तुला काय पाहिजे ते माग. तेव्हा तुम्ही काय मागाल ते समजण्यासाठी, ते ज्ञान मिळावं म्हणून हे आज आपण वाचत आहोत. काय म्हणतोय? 7वं वचन अतिशय महत्त्वाचं आहे. यहोवाचं भय, बापाचं भय ज्ञानाचा आरंभ आहे. बापाचं भय, यहोवा पित्याचं भय, भीती. जो त्याला घाबरतो तो सैतानाला घाबरत नाही. हालेलुया. कारण सैतान त्याच्यावरती विजय मिळवू शकत नाही.
यहोवाचं भय ज्ञानाचा आरंभ आहे, पण मूर्ख ज्ञान व विद्या अवमानतात. आपल्यामध्ये कोणी मूर्ख आहेत का ज्याने ज्ञानाचं वचन धिक्कारलं? आहेत का? जो हात वर करील तो शहाणा. नाही समजलं? आपल्यामध्ये कोणी ज्ञानी आहेत का? शहाणे आहेत का आपल्यामध्ये कोणी? तो म्हणेल मी मूर्ख आहे, मला समजत नाही, तो शहाणा. बघा, मूर्ख ज्ञान व विद्या अवमानतात. कितीतरी वेळा त्याला ज्ञानाचे विचार देवाच्या मुखातून ऐकायला मिळतात. दर रविवारी देवाचे सेवक येतात आणि ज्ञानाचा विचार तुम्हाला देतात, पण आपण घेतो का? आहोत तिथेच आहोत. फरक पडतो? हॅलो, फरक पडतो? अरे होय म्हणा ना. पडतो. होय ना, पडतो की नाही? फरक पडतो. पण मूर्ख काय करतात? टाकून देतात. मग आपल्यात कोणी मूर्ख आहे का? नाही, कोणीच मूर्ख नाही आपल्यात. कोणीच नाही. हालेलुया. बघा बरं, विचारा आपल्याला, मूर्ख आहे का मी? मी देवाचं वचन मोडलं आहे का? देवाचं भय मी धरलं नाही असा मी आहे का? बघा, विचारा. आणि जर तो म्हणेल प्रभू मी तुझं वचन मोडलं आहे, मी मूर्ख आहे, आज मला ज्ञान दे शलमोनासारखं, तो सुटला. बस, सोपी गोष्ट आहे. तो म्हणेल बापा मी मूर्ख आहे, मी मूल आहे, मला बरं आणि वाईट समजत नाही, मी खूप चुकलो आहे, मी पाप केलं आहे, तुझी वचनं माझ्या हृदयात राहिलीच नाही, मी दर रविवारी ऐकली पण सोडून दिली, मी मूर्ख आहे बापा, आज मला ज्ञान आणि बुद्धी दे. तो सुटला आणि प्रभू खरोखर त्याला ज्ञान आणि बुद्धी देईल, कारण तो नम्र झाला. कोणीच हात नाही वर केला. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपल्यातले कोणीसुद्धा असं स्वतःला मूर्ख समजत नाहीत, पण ते आहेत की नाहीत देवाच्या समोर? मी स्वतःला मूर्ख समजत नाही, त्याने काय फरक पडेल का देवाच्या समोर? तेव्हा म्हणाल तू मूर्ख आहेस. आपण सगळेजण मूर्ख आहोत, पण आपण कबूल नाही करत. तुम्हाला काय वाटतं, मी मूर्ख नाही का? कोण परिपूर्ण आहे? कोणीच नाही. पण मी सांगितलं कोण मूर्ख आहे हात वर करा, कोणीच करत नाहीत. इथे काय म्हटलेलं आहे? म्हणून मूर्ख ज्ञान आणि विद्या अवमानतात. माझ्या मुला, देव काय म्हणतो बघा, माझ्या मुला. मुला म्हणतो आपल्याला, माझ्या मुला तू आपल्या बापाचा उपदेश ऐकून घे. आपल्या बापाचा उपदेश. कोण बाप आहे? त्याचा उपदेश जो त्यानं शल्मोनाला दिला तो आपल्यापर्यंत आला. बरोबर आहे? तू आपल्या बापाचा उपदेश ऐकून घे आणि आपल्या आईचा नियम टाकू नको. आई कोण आहे? प्रभू. आणि दुसरी मंडळी. बरोबर आहे? ही आई पण आहे, देवाची वधू पण आहे, देवाचं शरीर पण आहे, बाप आहे, आई पण आहे. आईचा नियम टाकू नको. मंडळीमध्ये जी आई म्हणजे जे पाळक वर्ग तुम्हाला शिकवतात, काही म्हणा, टाकू नको. कारण त्यातला प्रत्येक शब्द हा त्यांचा नसतो, तर तो देवापासून आलेला असतो. कारण या पुस्तकातूनच तो आलेला असतो, त्यांच्या घरचा नसतो, त्याने लिहिलं नाही आहे, तो त्यांचा असतो. म्हणून तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर काय करा, माझ्या मुला 8वं वचन, तू आपल्या बापाचा उपदेश ऐकून घे आणि आपल्या आईचा नियम टाकू नको. काही नियम आहेत मंडळीचे, आहेत की नाहीत? हो की नाही? हे देवानं निर्माण केलेत का आपण केलेत? हां, आपण केलेत काही नियम. बरोबर वेळेला हजर व्हायचं आहे. हा नियम कोणी केला? देवानं केला का आपण केला? देवानं कुठे सांगितलं आहे वेळेवर हजर हो?
आपण 9:30ला जमतो ना प्रार्थनेला. देवानं कुठे सांगितलं आहे तू 9:30ला बरोबर ये म्हणून? नाही सांगितलं, नाही का? पण आम्हाला ज्ञान आणि बुद्धी आहे. एक जण 9:30ला आला, एक जण 10ला आला, एक जण 12ला आला, तर काय होईल? काय होईल? हालेलुया. थोडंसं विषांतर करतो ज्ञान देण्यासाठी. कर्नेलला माहिती आहे काय करीत होता? प्रार्थनेचा 9 तास मी पाळीत होतो. देवानं कुठे लिहिले 9 तास पाळ म्हणून? 10 तास पाळला असतं तर काय बिघडलं असतं? 11 पाळला असतं तर काय बिघडलं असतं? काहीच नाही. पण ह्यानं ठरवलं होतं की मी हा तास पाळीन. मंडळीनं ठरवलेलं आम्ही 9:30ला म्हणजे 9:30लाच येऊ, पालन करू. तो 9 तास पाळीत होता. तो आपलं अर्पण देत होता, दानार्पण देत होता, दानधर्म करीत होता, पाळीत होता. त्याची वेळ 9 तास 9:30 तास करीत नव्हता. आणि मग देव उभा राहिला त्याच्यासमोर. दूत, कर्नेल्या, तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे. हालेलुया, हालेलुया. हा आईचा नियम, हा मंडळीचा नियम. जर देवानं सूर्याला नियम लावून दिला की नाही, त्याला ज्या वेळेला उगवायचं आहे रोज त्याच वेळेला उगवतो की नाही? उगवतो ना. चंद्राला नियम लावून दिला की नाही? मग माणसाला नियमाशिवाय ठेवलं नाही. माणसाला पण नियम दिला की ह्या झाडाचा फळ तू खाऊ नको. नियम माणसाला नियम लावून दिला. काही नियम माणसानं लावून घेतलेले आहेत आपल्याला व्यवस्थेसाठी. कारण आपला देव हा व्यवस्थेचा देव आहे. म्हणून आपण बरोबर 9:30च्या आधी हजर होतो. का? आपण व्यवस्था पाळतो. व्यवस्थेचा देव आहे, व्यवस्था पाळतो. यानं काय होतं? आपण आपल्या निर्माणकर्त्याला सन्मान देतो. हळद डुलत जो येतो तो देवाच्या वचनाला सन्मान देत नाही. तो स्वतःच्याच बुद्धीनं चालतो आणि त्याला काहीसुद्धा मिळत नाही. देवाचं देवाला भरून द्या काठोकाठ. देव काय करतो ते बघा. आपण काय करतो ते देव पाहतो आणि त्याप्रमाणे तो आपल्याला देतो. बाळांनो, आलं का लक्षात सर्वांच्या? समजलं ना? हे जर तुम्ही केलं तर तुमचं भलाई होईल. इथे येऊन भलाई नाही होणार, केल्यानं भलाई होईल. हालेलुया. येण्यानं भलाई नाही होणार, केल्यानं होणार आहे. हां, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. बरोबर ना? हालेलुया. चला पुढे या. तू आपल्या बापाचा उपदेश ऐकून घे, 8वं वचन. आणि आपल्या आईचा नियम टाकू नको. आईचा नियम टाकू नको. आई आपल्यासाठी मंडळी, तिचा नियम आहे टाकू नको. तिचा दुसरा नियम आहे, एखाद्या मुलीला किंवा एखाद्या मुलाला शब्द देशील तर मोडू नको. हालेलुया. मोडला तर कोणाचं वाईट होईल? तुझंच वाईट होईल. आणि मग तू रडशील आणि इकडे तिकडे फिरशील, कोणी कुत्रं विचारणार नाही. कारण तू देवाचा नियम मोडलास. देवाला दिलेलं वचन तू मोडलंस. सर्वांच्या समोर देवाला तू वचन दिलं होतंस, ते मोडलंस. देव तुला सोडून गेला हे तुम्हाला समजलं नाही. पण त्याच्या आधी पाळक मंडळी, आई सांगत होती मुला, अरे असं करू नका रे, मुलीनो असं करू नका रे, बाळांनो तुमचंच नुकसान होईल. ज्ञान नव्हतं, बुद्धी नव्हती. म्हणून आज आपल्याला ज्ञान मागायचं आहे. प्रभू मला ज्ञान दे की माझं नुकसान होऊ नये, माझ्या मंडळीचं नुकसान होऊ नये. आपल्याला कोणाशीही खेळ करता येत नाही. आपल्यामुळे कोणाचे अश्रू पडता कामा नये, तर अश्रू पुसणारे व्हा. काय व्हायचं आहे? आपण कोणाला अश्रू द्यायचे नाही. बाळांनो, ऐकताना सगळेजण भलं व्हायचं आहे ना, आपल्याला भल्यासाठी येतो ना. मग कोणाचे अश्रू काढू नका, अश्रू पुसा. म्हणा, बाई, ताई, आई, दादा, काय करू मी तुझ्यासाठी? सांग ना, मी काय करू, काय करू?
आजारी आहेस का तू? तुला जेवण द्यायला कोणी नाही का? मी येतो, मी येते, मी करीन. तुला रांधायला कोणी नाही का? मी तुला रांधून देईन, मग माझ्या घरी जाईन. हे कोणासाठी केलं? देवासाठी केलं. हे फुकट जाईल का? नाही फुकट जाणार, नाही फुकट जाणार. काकाला बोलवलं, मामाला बोलवलं, दारू पाजली, मस्तपैकी त्याचा मान सन्मान केला, मित्राला बोलवलं, सगळं सन्मान केला, त्याच्यासाठी कोंबडे कापलं, माझा फार दोसात आलं, फुकट गेलं. केलं ना आजपर्यंत आपण? या दोस्ताला आणि त्या दोस्ताला बोलवलं ना, हो की नाही? काय कामाचं झालं का? नाही. पण मंडळीतला एखादा गरीब माणूस आजारी आहे, त्याचं करायला कोणी नाही, आपण त्याला केलं त्याच्यासाठी. हो, आपली भांडार भरलं. समजलं नाही आपल्याला, पण भरलं. हे आपल्याला करायचं आहे. आमेन. आपल्या आईचा नियम टाकू नको. 9वं वचन. कारण ते तुझ्या डोक्याला शोभेचं वेष्टन, तुझ्या डोक्याला काय होईल? शोभेचं वेष्टन. आणि तुझ्या गळात माळा. कसल्या माळा? सुंदर फुलांच्या, आशीर्वादाच्या माळा आपण म्हणूया, हिऱ्याच्या म्हणूया, मोत्याच्या म्हणूया, माळा कसल्याही म्हणा. तुझ्या गळ्याला माळा असे होतील. पूर्वीच्या काळामध्ये, आज आपण भारतामध्ये लग्नप्रसंगी आपण फुलाची माळा घालतो नाही का? जगात कुठेच नाही घालत, फक्त भारतात. पण जगामध्ये राजे राजवाडे, कोणाचा अतिशय प्रिय माणूस असेल त्याच्या गळ्यात मोत्याची माळ, सोन्याची माळ, हार घालत असत. राजा आपल्या गळ्यातला कंठा म्हणत त्याला काढून त्याला देत असे, घे, मी तुझ्यावर खुश आहे. आपल्या गळ्यामध्ये प्रभू ही माळ घालेल. हालेलुया, हालेलुया. प्रभूला म्हणूया. 10वं वचन. कुसंगतीपासून दूर राहण्याची सूचना. कुठली संगती? कू 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 सू नाही. सू आणि कूमध्ये फरक समजतो का? समजतं ना? शकलेले आहेत सगळेजण. कू म्हणजे वाईट आणि सू म्हणजे चांगली. तर कुसंगतीपासून दूर राहण्याची सूचना. माझ्या मुला, 10वं वचन. जर पापी तुला भूलथाप देऊ लागले तर तू ऐकू नको. पापी म्हणजे जगातले लोक. आपण ठरवले की ते पापीच आहेत. आपण ठरवलं आहे. त्याच्यामध्ये आपल्यापेक्षा चांगले लोक असतील, दिसतील आपल्याला. पण जे देवाला मानित नाही, जे मूर्तीपूजक आहे, दारूबाज आहे, त्यांना आपण पापी ठरवलं आहे. आम्ही तसंच होतो पूर्वी. हो ना? चांगले होतो का पापी होतो? पापी होतो. पापी जे बाहेरचे आहेत, आज आपण पापी नाही आहोत. असाल तर सांभाळा. पण आपण गृहीत धरू की आज आपण पापी नाही आहोत, देवाचे निवडलेले लोक आहोत. आपण तू ऐकू नको. जर पापी तुला भूल थापा देऊ लागले तर तू ऐकू नको. आपले मित्र जे काल होते जगात, ते आज आहेत का आपल्याबरोबर? हॅलो, आहेत का? असतील ना? अरे असतील की नाही? भेटतात की नाही? भेटतात ना? नाही कसं म्हणता? अरे भेटतात. काय म्हणतात? अरे काय रे, मला माहिती आहे ना, मोठा प्रार्थनेला जातो होता, झाला तू संत मोठा, चल अरे थोडासा घेऊ, चल. नाही काय ताडी पिऊ, काय काय पिऊ. येतात की नाही बोलवायला? येतात ना. मग विनोदला येतात बघा, तिकडून बोलतो, खरं बोलतो, त्याच्यात हिंमत आहे खरं बोलायची. तुमच्यात का नाही? हां हां, हालेलुया. पहा, प्यायला बोलवा, येतात ना. कदाचित बापसुद्धा म्हणेल, अरे पोरा थोडी घेणार रे, माझ्याबरोबर बस ना, मीला एकटाच सोडला आहे तू, अरे बस ना, आता मोठा झाला तू, ये. आहेत बाप असे, मला माहिती आहे. आहेत की नाही? आहेत ना. मग पोरावर एवढं प्रेम असतं, खूप प्रेम असतं. तर भूलथापं जर कोणी देऊ लागले, मग तो बापही असो की काका असो की पुतणे असो की आणखीन कोणी असो, तर तू त्यांचं ऐकू नको. जर ते म्हणतील, 11वं वचन, जर ते म्हणतील आमच्याबरोबर ये, काय म्हणतील? आमच्याबरोबर ये, आपण दारू पिया जाऊ, ताडी पिया जाऊ,
आणि इथं काय म्हटलं, रक्त पाडायला टपू. एक जण येतो आणि सांगतो, अरे त्यानं मला फार कुठला र, चल आज त्याला जाम तिच्या आताटी बाहेर काढू, चल. हो की नाही? मग तो गोळा करतो आणि आपल्याला पण बोलवतो, चल कुठं आहे त्याला. मग हे लपून राहतात, त्याला माहिती आहे असाला बरोबर येतो या वेळेला. धरून त्याला कुटतात आणि पळून जातात. घडतं की नाही? आपण होतो का त्याच्यामधले? जगात असंच चाललंय ना, हो ना. जल भूर थापायला म्हटलं आमच्याबरोबर ये, आपण रक्त पाडायला टपू, उगीच निर्दोषासाठी लपून राहू, दडून राहू. 12वं वचन, मृतलोकाप्रमाणे त्यांना जिवंतच आणि खाचेत जाणाऱ्या सारखांना सगळेच गिळून टाकू, वाट लावू त्याची साप, हाडं मोडू, जाम कुटू, देऊन टाकून गटारात खाचेत. आपण सर्व मौल्यवान द्रव्य मिळेल, त्याला लुटू, त्याच्याकडे जे काय आहे खिशाबिशात ते काढून घेऊ, मौल्यवान द्रव्य मिळेल. आम्ही आपली घरे लुटीनं भरू. 14वं वचन, तू आपला वाटा आम्हामध्ये टाक, आम्हा सर्वात एकच पिशवी असो. तर 15वं वचन, तर माझ्या मुला तू त्यांच्याबरोबर मार्गात चालू नको. नो, तुम्ही प्रकाशाची मुलं आहात, तुम्हाला अंधाराबरोबर जाता येणार नाही, त्यांच्या वाईट कर्माबरोबर तुम्हाला जाता येणार नाही. नाही तर आजपर्यंत मेहनत करून आपण मिळवलं ते एका मिनिटात धुळीस मिळेल, साप वाट लागेल त्याच्यामध्ये. हालेलुया. तर प्रभूनं आम्हाला हे सांगितलं आणि या शल्मो ज्ञानी माणूस आपल्याला सांगतो आहे, ज्ञान्यांच्या ज्ञानी आपल्याला सांगतो आहे. तर माझ्या मुला त्यांच्याबरोबर मार्गात चालू नको, त्यांच्या वाटेपासून आपला पाय आवरून धर, त्यांच्या वाटेपासून आपला पाय आवरून धर. 16वं वचन, कारण त्यांचे पाय दुष्कर्माकडे धावतात. त्यांचे पाय कुठे धावतात? दुष्कर्माकडे धावतात आणि ते रक्त पाडायला, मारामाऱ्या करायला घाई करतात. 17वं वचन, खचित कोणत्याही पक्षाच्या देखत जाळे पसरणं व्यर्थ आहे. हे नीट वचन ऐका, हे वचन नीट ऐका. 18वं वचन, हे तर आपल्या स्वतःच्या रक्तासाठी टपतात. जो दुसऱ्याचं रक्त पाडतो तो स्वतःच्या रक्तासाठी टपतोय, कारण ह्याचं रक्त असंच पाडलं जाईल, जे पेरलं ते उगवेल. हालेलुया, हालेलुया. मी कोणा मुलीला फसवलं काय? मी कोणा मुलाला फसवलं काय? मी पण अशीच फसली जाईन, मी पण असाच फसला जाईन. हे तर स्वतःच आपल्या रक्तासाठी टपतात. ते स्वतः आपल्या स्वतःच्या जीवासाठी दडून राहतात. स्वतःच्याच जीवासाठी काय करतात? दडून राहतात. करताना वाटत नाही, त्याला वाटतं मी बरं करतो, पण जेव्हा उगवतं ना तेव्हा दिसतं अरे बापरे, हे तर फार वाईट झालं, आपलंच नुकसान होतं, आपलंच नुकसान होतं. जो 15वं वचन, जो लाभाचा लोभी आहे, लाभाचा लोभी, त्या प्रत्येकाचे मार्ग तसेच आहेत. जो लाभ पाहतो, जो लुटायला पाहतो, त्याचे प्रत्येकाचे मार्ग तसेच आहेत. धन आपल्या धन्याचा जीव घेते, धन आपल्या धन्याचा जीव घेते. कारण ज्याच्याकडे धन आहे त्याच्यावर चोर, दरोडेखोर हल्ला करतात, त्याला लुटतात. बरोबर आहे. पूर्वीच्या काळी बँका होत्या का? नाही. मग सोनं नाणं रूपं कुठे ठेवायचे? मडक्यात घालायचे. हां, तेव्हा लोखंडाची भांडी नव्हती, नसतील माहीत नाही मला, पण मडक्याची मात्र असायची, मडकी असायची. मग त्या मडक्यामध्ये ते धन लपवायचं आणि मग ते कुठेतरी गाडून ठेवायचं. आणि ती बातमी कुठेतरी पळायला लागायचीच की यांनी धन गाडलं आहे. मग रात्री दरोडेखोर दरवाजे फोडून, आमच्याकडे घडलं आहे, दरवाजे फोडून
धन लुटायला यायचे, काही वेळेला मिळायचं, काही वेळेला मिळायचं नाही. पण तो माणूस मेला, मग त्या धनावर जाऊन बसतो असं म्हणतात. खरं खोटं मला नाही माहिती. हालेलुया. आणि मग ते ज्याला मडकं मिळतं त्याला तो साप चावतो. हॅलो, कारण तो अडकला ना धनात. धन आपल्या धन्याचा जीव घेते. ह्या खूप गोष्टी आहेत, त्याच्याकडे आता मी तुम्हाला जात नाही, नाही तर तुम्ही खूप हसाल. मग आज मला तुम्हाला हसवायचं नाही, जास्त हसू नका. आज आपण गंभीरपणे ज्ञानाचं आमंत्रण आणि सूचना. ज्ञान बाहेर पुकारा करते, रस्त्यामध्ये ती आपली वाणी उच्चारते. ज्ञान काय करतं? कुठे असतं ज्ञान? बाहेर ओरडते, पुकारा करते, रस्त्यामध्ये ते आपली वाणी उच्चारते. 21 वचन, लोकसमुदायांच्या रस्त्यांच्या नाक्यावर, वेशीच्या प्रवेशस्थानामध्ये ते घोषणा करते, नगरात ते आपली वचनं बोलते. भेटतात ना लोक हालेलुया करणारे, रस्त्यामध्ये म्हणतात ना, सुवार्ता सांगणारे भेटतात की नाही? हे ज्ञान, ते कोणाचं ज्ञान सांगतात? प्रभू येशूचं. हालेलुया. काय ज्ञान सांग? बाहेर ज्ञान पुकारा करते. आज गावागावामध्ये सुवार्ता सभा घेतल्या जात आहेत. ज्ञान ओरडत आहे, अरे भोळ्यानो माझ्याकडे या, अरे भोळ्यानो पाप सोडा माझ्याकडे या. हालेलुया. मंदिरामध्ये ज्ञान पुकारा करतं, सर्वांना बोलवतं, अरे येऊन बघा आमचा देव जिवंत आहे. हालेलुया. पहा, नगरात आपली ते वचने बोलते. अहो भोळ्यानो, 22 वचन, तुम्ही किती वेळ भोळेपणाची आवड धराल. जे देवाला ओळखत नाहीत त्यांना भोळं म्हटलेलं आहे. भोळे आहेत हे लोक, खरोखर भोळे आहेत ते. त्यांना समजत नाही, त्यांना वाईट नाही म्हणत देव, त्यांना वाईट नाही म्हणत, त्यांना भोळे म्हणतो. भोळ्यानो, तुम्ही भोळे आहात. कुठे त्या दगडाच्या मागे लागता, कुठे त्या दगडाच्या पुढे नाक रगडता. ओ भोळ्यानो, किती वेळपर्यंत तुम्ही भोळेपणा कराल? तुम्हाला कळत कसं नाही? अरे तो दगड आहे, त्याला शेंदूर लावला आहे, कुत्रा त्याच्यावरती पाय उचलतो रोज. उचलतो का नाही? उचलतो ना. अभिषेक करतो ना, मूत्राभिषेक. हां, अरे मी बघतो तिथे जाताना खूप दिसतात रस्त्याला आपल्याला झाडाखाली. हां, बायका येतात, मोठ्या नवस करतात, काही त्याला टिळक लावतात, फुलं ठेवतात, अगरबत्त्या लावतात, आणखीन काय करतात, आणि नारळ फोडतात. आणि त्या गेल्या का कुत्रा येऊन त्याच्यावरती अभिषेक करतो, मागचा पाय उचलतो. अरे भोळ्यानो, तुम्ही हे समजत का नाही? काल आपण भोळे होतो ना, आपण पण असंच करायचो ना, हो की नाही? हो, मी जायचो पणती घेऊन रात्री, पणती तुपाची, झाडाखाली इथे होता. मी गेलोय, पण प्रभूची वाणी ऐकली, अरे भोळ्या मरशील, ये मागं वळ. हालेलुया. नगरात ती वचनं बोलते, मी वचनं ऐकली नगरामध्ये, माझ्या कानापर्यंत आली. अहो भोळ्यानो, तुम्ही किती वेळ भोळेपणाची आवड धराल, आणि निंदक किती वेळ निंदा करण्यात आनंद पावतील. आपली निंदा करतात ते. आपण जेव्हा प्रार्थनेला येतो तेव्हा आपली काय करतात ना. मग प्रभू त्यांना काय म्हणतो, अरे निंदा करण्यात किती वेळ निंदा करण्यात आनंद पावतील, आणि मूर्ख किती वेळ ज्ञानाचा द्वेष करतील. हे मूर्ख किती वेळ ते ज्ञान जो ख्रिस्त त्याचा द्वेष करतील, किती वेळ करतील. अरे तुम्हाला दुसरा मार्गच नाही आहे, तुम्हाला दुसरा मार्गच नाही आहे. किती वेळ तुम्ही निंदा कराल, किती वेळ भोळेपणामध्ये आपलं आयुष्य घालवाल, किती वेळ रडत राहाल. अरे येऊन तर बघा, येऊन तर बघा. अरे धर्म नका रे बदलू, तुमचा धर्म तुमच्याबरोबरच राहू द्या, हृदय तर बदला.
हालेलुया. हृदय तर बदला, पाप तर काढून टाका, घाण तर काढून टाका, दारू काढा, व्यभिचार काढा, त्यातून भ्रष्टाचार काढा, लाच घेता ते काढून टाका, पवित्र व्हा, शुद्ध व्हा आणि मागा त्याच्याकडे. हे ज्ञानवंता, तुला मी प्रणाम करतो. माझी अबुद्धी अविद्या दूर कर हे प्रभू. तुझ्या ज्ञानानं मला भर, मला आशीर्वादित कर, म्हणजे माझी मुलं आशीर्वादित होतील. हालेलुया, हालेलुया. किती वेळ तुम्ही भोळेपणाची आवड धराल आणि निंदक किती वेळ निंदा करण्याचा आनंद पावतील, मूर्ख किती वेळ ज्ञानाचा द्वेष करतील. तुम्ही माझ्या तोंडच्या शिक्षेनं वळा. काय म्हणतोय प्रभू? तुम्ही माझ्या तोंडच्या शिक्षेनं वळा. आज जी तुम्हाला दिली जाते आहे ही काठीची शिक्षा आहे का तोंडची शिक्षा आहे? हां, नाही तर मग प्रभू काठीची शिक्षा पण देतो. आज तोंडाची शिक्षा. अरे वळा बोळ्यानो, वळा, मग मी आपला आत्मा तुम्हावर होते. हालेलुया. काय म्हटलेलं आहे? जर प्रभूच्या तोंडच्या शिक्षेनं वचनानं आम्ही जेव्हा प्रभूकडे वळतो तेव्हा प्रभू काय करतो? मी आपला आत्मा तुम्हावर होते. माझी वचनं पाळणाऱ्यांना आत्मा दिला गेला. हालेलुया. मी आत्मा तुम्हावरती होतेन आणि मी आपली वचनं तुम्हाला कळवेन. आपण इथे प्रभूनं आपल्याला आणलं आणि काय शिकवलं? देवाची वचनं आपल्याला शिकवली. हालेलुया. मानली का? ज्यांनी मानली त्यांचं भलं झालं. विनोददादांनी मानली, विनोददादाचं भलं झालं. हालेलुया. इकडे तिकडे पळत होता बिचारा, मी गेलो त्याच्या पाठी, आणला धरून. हालेलुया. आणखीन किती लोक पळत होते? हालेलुया. विनोदला मी धरला, विनोदने कित्येकांना धरलं, दांडेकरांनी कित्येकांना धरलं, प्रकाशनं कित्येकांना धरलं, आणखी खूप लोक आहेत त्यांनी अनेकांना धरलं आणि म्हटलं अरे या, अरे भोळ्यानो किती वेळ भोळेपणाची आवड धराल. हालेलुया. अरे या, ज्ञानानं रस्त्यात आरोळी केली. हालेलुया. विनोदच्या ज्ञानानं रस्त्यात आरोळी केली की नाही केली? हो ना. किती लोकांना सांगितलं भोळ्यानो वळा, ताडीची बाटली सोडा, दारूची बाटली सोडा, सिगारेट सोडा, तंबाखू सोडा, या जिवंत देवाला धरा, त्याची वचनं धरा, तुम्ही आशीर्वादित व्हाल. हालेलुया, हालेलुया. झाले की नाही? दांडेकर दादानं काय केलं? प्रकाशनं काय केलं? आम्ही काय करीत आहोत? तुम्ही काय करणार आहात? त्यांनी केलं तेच ना. कधी करणार आहात? हवा जाते. कधी करणार आहात सांगितलं की हवा जाते. नो, आम्ही करणार, आम्ही ओरडणार. हालेलुया. 24व्या वचनामध्ये प्रभू काय म्हणतो? मी बोलावणं केलं आणि तुम्ही नाकारलं. कित्येक लोकांना प्रभू बोलवित आहे, नाक्यावर बोलवित आहे की नाही? हो की नाही? येतात का लोक? नाही. आपल्या नातलगांना आपण बोलवतो की नाही? अरे बाबा या, देवाचं वचन घ्या, फुकट आहे, पैसे पडत नाहीत. येतात का? देव म्हणतो, बाप म्हणतो, मी बोलावणं केलं आणि तुम्ही नाकारलं. मी आपला हात पुढे केला आणि कोणीही लक्ष दिलं नाही. काय चाललं आहे आपल्या आजूबाजूला? आपण बोलवणं करतो, कोणी ऐकतात का? नाही. 10 रुपयाला आपल्यालाच बोलवतात परत ना. देव म्हणतो, मी बोलवणं केलं आणि तुम्ही नाकारलं. मी आपला हात पुढे केला, कोणीही लक्ष दिलं नाही. 25 वचन, आणि तुम्ही माझी सगळीच मसलत अवहेरली आणि माझी तोंडची शिक्षा तुम्ही इच्छिली नाही. देवाची शिक्षा, देवाची वचनं तुम्ही इच्छिली नाही. बरोबर आहे? यामुळे काय होईल? 26वं वचन, यामुळे मीही तुमच्या दुर्दशेच्या वेळी हसेन. पक्का लक्षात घ्या. देव काय म्हणतो? ह्यामुळे तुम्ही माझं ऐकलं नाही, मी बोलावलं तुम्ही आले नाही, म्हणून तुमची दुर्दशा म्हणजे तुमचं संकट तुमच्यावरती जेव्हा येईल तेव्हा तो म्हणतो मी हसेन. चालेल? आपल्या संकटाच्या वेळेला देव आपल्याला हसला तर चालेल? मग आजच आपल्याला तयारी करायची. त्यांना पण सांगा की तुमची दुर्दशा तुमच्यावरती येईल तेव्हा देव तुम्हाला हसेल. तुमचं भय तुम्हाला प्राप्त होईल तेव्हा मी उपहास करेन.
तुमच्यावर जेव्हा भय आणि संकट येतील तेव्हा मी तुमच्याकडे उपहास करीन आणि मी उपहासन असेल मूर्ख माणूस आहे, बोलवलं तेव्हा आला नाही, आता रडत बसलाय तरी माझ्याकडे येत नाही, अरे आता तरी ये ना, तरी पण येत नाही. 27वं वचन, तेव्हा तुमचं भय वादळासारखं येईल. तुमचं भय कसं येईल? वादळासारखं येईल. वादळ जेव्हा येतं तेव्हा काय ठेवतं का? सगळं साफ. मग तुमच्या जे ऐकत नाही त्यांच्या जीवनातलं काय होईल? सगळं साफ होईल. तुमचं भय वादळासारखं येईल आणि तुमची दुर्दशा तुफानाप्रमाणे येईल. तेव्हा संकट व पीडा तुम्हावर येतील. कारण मी हाक मारली तेव्हा तुम्ही ऐकलं नाही. ज्यांना ज्यांना तुम्ही सुवार्ता सांगितली त्यानं देवानं हाक मारली, त्यांनी ऐकलं का? नाही. मग त्यांची दशा काय होणार आहे? संकट, दुःख, वादळं, तुफानं त्यांच्या घराला लागतील, परंतु त्यावेळेला देव ऐकणार नाही. 28व्या वचनामध्ये, 28वं वचन पक्क लक्षात ठेवा, ते मला हाक मारतील. त्या संकटामध्ये ते मला हाक मारतील, परंतु मी उत्तर देणार नाही. त्यांचा दगड त्यानं सोडवणार नाही. त्यांचा झाडाखालचा शेंदूर लावलेला दगड त्यानं सोडवणार नाही. नो, अजिबात सोडवणार नाही. ते झटून मला शोधतील, परंतु मी त्यांना सापडणार नाही. ज्याने देवाचं वचन मोडलेलं आहे त्याची दशा अशी होते. जे आज आपल्या मंडळीला सोडून गेले त्यांची दशा काय झाली तुम्ही पाहता? काय झाली? बरं झालं त्यांचं? नाही, त्यांचं भलं झालं नाही. त्यांची बर्बादी, त्यांचं तुफान त्यांच्यावरती आलं. तुम्हाला गोष्ट सांगतो, सचिन आहे आपल्यामध्ये, त्याचे काका, त्याची काकी, त्यांच्या आत्या, हे मोठं कुटुंब होतं. सगळ्यांचे बाप्तिस्मे झाले, सगळेजणं प्रार्थनेला यायचे, पण त्यांच्यातला एक एक हळूहळू सोडून गेला. अरे सचिन, सांग रे तुझी साक्ष, काय झालं त्या लोकांचं आज? तूच सांग. तुझे काका, तुझ्या आत्या, नीट लक्षात घ्या काय होते. या वचनातला काना किंवा मात्रा पण रद्द होणार नाही. काय होते ते ऐका त्याच्याकडून. एकटाच उरलाय त्या घरातून, टिकून राहिले, त्याचं काय झालं आणि जे गेले त्यांचं काय झालं त्यालाच सांगू द्या. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो. आमचं कुटुंब, माझे काका, त्यांची 2 मुलं, त्यांच्या पत्नी, त्यांची मुलं, माझ्या 2 आत्या, आत्याची सून, असं एक 20 ते 22 जण आम्ही प्रार्थनेला येत होतो. आणि एके दिवशी असं झालं की आमचे काका प्रार्थनेला यायचे बंद झाले आणि त्यांचं ॲक्सिडेंट झालं हायवेला. त्यांच्याकडे सर्व संपत्ती, सर्व काही, म्हणजे आमच्या गावात पहिली गाडी त्यांच्याकडे होती, सर्व सोनं नाणं सर्व त्यांच्याकडं होतं. आणि प्रार्थनेला यायचं, गणपती आल्यामुळे त्यांना जुगार खेळायचा भरपूर शौक होता. आणि आमच्याकडे गणपती आले म्हणजे एकदम सगळं बायकांचं सोनं वगैरे सगळं ठेवून पहिले जुगार खेळायला जातात. आणि त्याच्यात 1-2 दिवस ते राहिले, पण तिसऱ्या दिवशी त्यांना राहावलं नाही आणि ते जुगार खेळायला गेले. रात्री जुगार खेळले आणि सकाळी हायवेला जात असताना त्यांचं ॲक्सिडेंट झालं. त्यांच्या मागे जो बसलेला त्यांना काही झालं नाही, पण त्यांचं जे ॲक्सिडेंट झालं त्यांच्या मेंदूला मार लागला आणि ते वेड्यासारखे झाले. जेवढं होतं संपूर्ण त्या ॲक्सिडेंटमध्ये त्यांचं बर्बाद झालं. आणि त्यानंतर त्या घराची अधोगती सुरू झाली. सर्व गेलं आणि आज त्यांची परिस्थिती खूप खराब आहे. 2 आत्या होत्या, त्या प्रभूमध्ये खूप फम झालेल्या, म्हणजे संपूर्ण आमच्या समाजाला त्या तोंड द्यायच्या की आम्ही प्रार्थनेला आम्ही यायचो तेव्हा, परंतु त्या देखील माघारी गेल्या आणि त्या दोघी मागच्या दिवसात वारल्या आणि ते कुटुंब पण बर्बाद आहे. आणि मी तेच पप्पांना सांगत होतो की पप्पा, जे देवाला सोडून गेले आज त्यांची दशा पाहवत नाही. आणि एकच म्हणेन की मंडळीशी एकनिष्ठ राहा आणि देवाला पकडून चाला. आमेन, आमेन.
1, 2 नव्हे 22 लोकांचा नाश झाला. त्या सर्वांनी प्रभूला स्वीकारलं होतं. पण आजमधून आपल्या मंडळीतून जे गेले, बंडखोरी करून गेले, जग त्यांना प्रिय वाटलं, किंवा दुसऱ्या मंडळीमध्ये गेले, तिकडे त्यांना बरं वाटलं, पण जन्मदात्या बापाचं घर त्याने सोडलं हे त्यांना समजलं नाही. तिथे त्यांना कधीही आशीर्वाद मिळणार नाही, कधीच नाही. आता मला सांगा, जे आपल्यातून जे निघून गेले सत्य समजून, दुर्दशा त्यांच्यावरती आली. आता त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे इथे लिहिले ते पूर्ण झालं. दुर्दशा त्यांच्यावरती येईल तेव्हा ते मला हाक मारतील, पण मी त्यांचं ऐकणार नाही. आपल्यातले असे गेले, दुर्दशा त्यांच्यावरती येणारच, कारण त्यांनी जो करार देवाशी केलेला तो मोडला. बाप्तिस्मा करार आहे तो मोडला, त्यामुळे दुर्दशा त्यांच्यावरती येणारच. हालेलुया. पहा, तुमचे भय 27 वचन, तेव्हा तुमचे भय वादळासारखं येईल, तुमची दुर्दशा तुफानाप्रमाणे येईल, तेव्हा संकट व पीडा तुमच्यावरती येतील. आता सांगितलं भावानं, हे होणारच आहे, त्यातलं काहीच चुकणार नाही आहे. तेव्हा ते मला हाक मारतील. 28 वचन, परंतु मी उत्तर देणार नाही. मी उत्तर देणार नाही. ते झटून मला शोधतील, परंतु मी त्यांना सापडणार नाही, कारण त्यांनी प्रभूशी बेईमानी केली, कारण त्यांनी ज्ञानाचा द्वेष केला. 29 वचन, कारण त्यांनी काय केलं? ज्ञानाचा द्वेष केला आणि यहोवाचं भय निवडून घेतलं नाही. आपण जिवंत आहोत का? आपण सुखी आहोत का? यहोवाचं भय. प्रभू मला पाहत आहे, मी वाईट करूच शकत नाही, कारण प्रभू मला पाहत आहे. हे भय आम्ही निवडून घेतलं, त्यामुळे आज आम्ही सुखी आहोत. आम्ही प्रार्थना करतो आणि आमची प्रार्थना ऐकली जाते. संकट येतात, पण आम्ही प्रार्थना करतो आणि आमची प्रार्थना ऐकली जाते, कारण आम्ही प्रभूला सोडलं नाही. आता आपल्या ताईने कितीने साक्ष दिल्या, की संकट आलं, आजार आला, दुःख आली, मी प्रार्थना केली आणि मी बरी झाली. प्रत्येकजण बरोबर आहे, पण हे प्रार्थना करतील तेव्हा यांची प्रार्थना ऐकली जाणार नाही. ते माझी मसलत इच्छिनात. 30 वचन, ते माझी मसलत म्हणजे माझा सल्ला इच्छिनात, त्यांनी माझ्या तोंडची सगळी शिक्षा अवमानली. मी प्रत्येक वेळा त्यांना बोललो, दर रविवारी मी बोललो, त्यांना सांगितलं, बाबा हे चूक आहे, चूक आहे, असं करू नका, पण त्यांनी लक्ष दिलं नाही. मी सांगितलं त्यांना, अरे बाबा फसवू नका कोणाला, शब्द दिलेला मोडू नका, बघा तुम्हाला भय प्राप्त होतील, तुम्ही मागाल पण तुम्हाला मिळणार नाही, कारण तुम्ही लोकांचे अश्रू काढलेत, ते अश्रू तुम्हाला लागतील. आणि असं होतं. काय करणार त्याला? देवाचे लोक सांगतात, परंतु तुम्ही ऐकत नाहीत. 31 वचन, म्हणून ते आपल्या मार्गाच्या फळातलं खातील. काय होईल? ते आपल्या मार्गाच्या फळातलं खातील, आपल्याच योजनांनी भरवले जातील, कारण बोळ्यांचं भलतीकडे फिरणं त्यांना जीवे मारील. काय लिहिलं आहे? 32 वचन मी लिहिलं आहे का? ज्ञान्यांचा ज्ञानी त्यानं देवापासून घेतलं आणि लिहिलं, भोळ्यांचं भलतीकडे फिरणं त्यांना जीवे मारेल आणि मूर्खांचे स्वस्थ पण त्यांचा नाश करेल. हालेलुया. पहा, परंतु जो माझं ऐकतो तो, जो माझं ऐकतो तो, जो माझं ऐकतो तो सुरक्षित राहील, वादळ वारं त्याला लागणार नाही. हालेलुया, हालेलुया. अरिष्टाच्या भया वाचून स्वस्थ राहील. आजचा पहिला अध्याय आपण इथे संपवतो. हालेलुया. कराल का प्रार्थना आणि म्हणाल का, प्रभू आम्हाला ज्ञानाचं हृदय दे, असं हृदय दे की तुझ्या मसलतीमध्ये आम्ही चालू आणि सैतानाचं आम्ही ऐकणार नाही. आमेन. करा प्रार्थना.